झालेलं आहे. आता तर काही टक्का गाणी बिणी असतील ते बघूया. हे आपलं आमदार ऑफिस, आमदार गणपत गायकवाड होय. भाषण चालू आहे वहिनींचं. गाडी लावण्या वहिनीचं भाषण आताच संपले, लेट झालं. भारत माता की जय, भारत माता की. धन्यवाद सर्व मान्यवरांचं आणि सर्व नागरिकांचं. हा, काही मुलं डान्स वगैरे कोण करणार असतील तर या. पण मला वाटतं पण भाषण करणार आहे, वक्तृत्व तुम्ही करणार. ये बेटा ये. हा, अल्पोपहाराची व्यवस्था पहिल्या माळ्यावर केलेली आहे. आपणास विनंती आहे आपण त्याचा लाभ घ्यायचा आहे. आणि इथे थांबा, छान छान आपली मुलं सर्व आपली कला सादर करतात. त्यांनाही आपण छोटी मोठी बक्षिसं देणार आहोत. पण ही मुलं दरवर्षी येतात आपल्या समोर आपली कला सादर करत असतात. बेटा नाव काय तुझं? श्रावणी चव्हाण. बरं, भाषण देते श्रावणी चव्हाण. सर्व भावने व माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी आपल्या समोर 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन निमित्त माझे मनोगत व्यक्त करणार आहे. आज स्वतंत्र भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन आहे. त्या निमित्ताने आपण सर्व येथे उपस्थित झालो आहोत. 26 जानेवारी 1941 रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले. 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान अंमलात आले. म्हणजेच या दिवशी आपला देश लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतात. आता प्रजासत्ताक म्हणजे नेमकी काय, तर याचा अर्थ की लोकांचे लोकांनी लोकांकरिता चालवित असलेले राज्य. प्रजासत्ताक देश म्हणजे असा देश की ज्याचा मध्यबिंदूवर देशातील लोक असतात. देशातले राष्ट्रप्रमुख किंवा पदाधिकारी हे सर्व जनतेमधून निवडणुकीद्वारे निवडले जातात. देशातले कुणाही एका व्यक्ती किंवा घराण्याच्या शासनातून तो नागरिक तो देश चालवित असतात. तसे आहुती द्यावी लागली, परंतु आपल्याला हे स्वातंत्र्य एवढ्या सहजासहजी मिळाले नसून यामागे शेकडो वर्षांचा स्वातंत्र्य लढा आहे. आपल्या देशात आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांना आपल्या संसाराची राख रांगोळी करावी लागली. असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुझ्यासाठी, अनेकांनी केले बलिदान. वंदन तयासी करुणे आज गाऊ भारत मातेचे गुणगान, गाऊ भारत मातेचे गुणगान. अखेर जवळपास 150 वर्षांनी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. आता हा देश कुणाच्याही गुलामगिरीत नव्हता. मग या देशाला कारभार करण्यासाठी संविधानाची गरज होती. हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे तयार करून स्वीकारण्यात आले. परंतु 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली. म्हणून राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निवडण्यात आला. अशा प्रकारे एकदम आनंदात देशाच्या कानाकोपऱ्यात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. आपण सर्वांनी आपल्या संविधानाचा, आपल्या देशभक्तांचा आणि आपल्या देशातल्या प्रत्येक जवानाचा नेहमी आदर केला पाहिजे. ते होते म्हणून आज आपण हा कार्यक्रम इथे साजरा करू शकत आहोत. हे नेहमी लक्षात ठेवा. आज या पावन दिवशी आपण मला आपल्या समोर माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे. माझे 2 शब्द शांततापूर्वक ऐकून घेण्यासाठी मी आपले आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द इथेच संपविते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. जोरदार टाळ्या तर वाजवल्या, पण जे गडबड करतात ना त्यांना विनंती करेल एवढी तर बोलून दाखवा. ती मुलगी ज्या धीटपणे बोलते, आम्ही मंचावरती येतो आम्हाला माहिती आहे की माईक हातात आल्यानंतर आपल्याला सुचत नाही काय बोलायचं. तर कृपया ही मुलं आहेत त्यांना प्रोत्साहन द्या. गाणं बोलणार आहे. बरं. बड़ा हो
रॉकेट